तर राज्याला अवकाळीचा फटका बसलेला आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवड शहरातील मोशीमध्ये रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळलेत। सुदैवाने जीवितहानी नाहीये, तर 4 दुचाकी आणि टेम्पोचं मात्र नुकसान झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस। ममदापूर, आमगाव, कन्नड या शिवारामध्ये अवकाळी पावसाचा फटका। उन्हाळी बाजरी पीक आणि आंबा या पिकांना मोठा फटका बसलेला आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा परिसरात जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील करडा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। अवकाळी पावसाने शेती मशागतीच्या कामाला वेग येणार। पुण्याच्या खेड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसलाय। जोरदार पावसाने नागरिकांची उकाड्यापासून सुटका। पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ। सोसाट्याच्या वारानं लांजा शहरात धुमाकूळ। अनेक ठिकाणी पत्रे उडाले असून संपूर्ण शहरात धुळीचे लोट। आज आणि उद्या कोकणासाठी हवामान खात्याचा येलो अलर्ट। वादळी वारा आणि पावसाचा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दिघी बंदराला फटका। रस्त्यावर मोठाले झाड उन्मळून पडल्यानं दिघी बंदराचा रस्ता बंद। सिंधुदुर्गात दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची हजेरी। वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित। कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, वैभववाडीतील तालुक्यातील पावसाने या सगळ्या ठिकाणी झोडपलेला आहे।